नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हालाही असं वाटतं का, की दिवसाचे 24 तास सुद्धा कमी पडतात? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण सतत काम करत असतो. स्वयंपाक, घराची आवराआवर, मुलांची काळजी, ऑफिस, बाजार, फोन, सोशल मीडिया आणि अजून बरंच काही. दिवस कधी संपतो तेच कळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ कमी नसतो. वेळ वाया घालवणाऱ्या सवयी जास्त असतात. कारण यशस्वी लोकांकडेही दिवसाचे फक्त 24 तासच असतात आणि आपल्याकडेही 24 तास असतात. फरक एवढाच असतो की ते वेळेचा योग्य उपयोग करतात. आणि आज मी तुमच्यासोबत अशा 20 स्मार्ट सवयी शेअर करणार आहे, ज्या तुमचा रोजचा बराच वेळ वाचवू शकतात. चला तर झटपट सुरुवात करूया. पहिली सवय म्हणजे रात्रीच दुसऱ्या दिवशीचं नियोजन करा. झोपण्यापूर्वी फक्त 5 ते 10 मिनिटं काढा. उद्या कोणती कामं करायची आहेत, काय बनवायचं आहे, कुठं जायचं आहे किंवा अजून कोणती कामं करायची आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे सकाळची धावपळ ही अर्धी कमी होते. दुसरी सवय म्हणजे सकाळची पहिली 30 मिनिटं मोबाईलपासून दूर राहा. सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम जर उघडलं तर किमान 15-20 मिनिटं ही कशी जातात हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून सकाळचा वेळ हा स्वतःसाठी ठेवा आणि मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवा. एकतर त्या फोनवर आपण दुसऱ्यांबद्दल माहिती घेत राहतो, चांगली वाईट सगळ्या प्रकारची, आणि मग मनामध्ये सकाळी सकाळीच वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात आणि आपण आपलं जे दिवसाचं ध्येय आहे, जी कामं पूर्ण करायची आहे, या ध्येयापासून आपण भरकटलं जातो. म्हणून सकाळी उठलं की त्यानंतर आपण रात्री जी कामं ठरवली आहेत त्याच्यावरच फोकस करायचा, ती आधी कंप्लीट करायची आणि नंतर जेव्हा खास थोडा वेळ जेव्हा आपण सोशल मीडियासाठी देऊ त्यावेळी कोणाचं काय चाललं आहे किंवा काय आहे, इतर काही गोष्टी असतील, ती माहिती आपण सर्व घेऊ शकतो. तिसरा पॉईंट म्हणजे दिवसातील फक्त 3 महत्त्वाची कामं ठरवा आणि ती कंप्लीट करा. खूप मोठी टू डू लिस्ट बनवू नका. 20-25 कामं करायची आहेत आणि मग त्यातली 2-4च कामं होतात आणि मग आपल्याला असं वाटतं की बापरे, मी तर काहीच केलं नाही, मी काही करू शकले नाही. त्यापेक्षा 3 महत्त्वाची कामं ठरवा, जी गरजेची आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि ती पूर्ण करा. आणि ती कामं पूर्ण झाल्यामुळे आपल्यालाही समाधान मिळतं. आपल्यावरचा विश्वास वाढतो की हो, मी प्रोडक्टिव्हली काम केलं. आजचं जे काही माझं टास्क होतं ते मी कंप्लीट केलं. चौथी सवय, प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा ठरवा. चावी असेल, रिमोट असेल किंवा चार्जर असेल. या गोष्टी रोज रोज शोधण्यामध्ये किती वेळ जातो याचा विचार करा. आणि म्हणून हा जो शोधाशोध करण्याचा वेळ आहे तो वाचवण्यासाठी प्रत्येक वस्तूला एक फिक्स जागा द्या. काहीही हो, ती वस्तू त्या जागेवर वापरल्यानंतर गेली पाहिजे. असं केलं तर आपला बराचसा वेळ हा रोज नक्की वाचेल. 5वी सवय म्हणजे एकाच वेळी सारखी कामं करा. म्हणजे सर्व फोन एकाच वेळेत करून घ्या. जर कोणाला फोन लावायचे असतील तर एकामागे एक ते फोन कंप्लीट करून घ्या किंवा सर्व काही ऑनलाईन पेमेंट असेल एकाच वेळी करून घ्या. यामुळे आपला वेळ आणि आपली ऊर्जा दोन्ही वाचतात. 6वी गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचं नियोजन आधी करा. त्यासाठी आठवड्याचा मेनू आधीच तयार करा. यामुळे रोज आज काय बनवायचं हा प्रश्न उरत नाही आणि आज काय बनवायचं याच प्रश्नावर 10 ते 15 मिनिट आपण विचार करण्यात किंवा घरातील मेंबर्सला विचारण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही की आज काय बनवू. एक जण एक सांगतो, दुसरा दुसरं सांगतो आणि मग त्यात आपण अजून कन्फ्यूज होतो की आता काय करायचं. त्यापेक्षा जमलं तर सगळ्यांनी बसून किंवा मग तुम्ही आठवड्याचा मेनू तयार करा आणि त्यानुसार रोज उठल्यानंतर जो काही त्या दिवसाचा मेनू असेल तो तयार करा. यामुळे पण आपला बराचसा वेळ वाचतो. 7वा नियम म्हणजे 2 मिनिटांचा नियम पाळा. जी पण कामं ही 2 मिनिटात होणारी असतील किंवा त्यापेक्षा कमी वेळात होणारी असतील ती लगेच करा. ती यादीमध्ये लिहित बसू नका. उद्या करण्यासाठी ठेवू नका. जेव्हाचं काम झटपट त्याच वेळात करून टाका. या गोष्टीमुळे देखील खूप सारा पसारा कमी होतो आणि आपला नंतर तो पसारा आवरण्याचा वेळ वाचतो. 8वी सवय म्हणजे अनावश्यक नोटिफिकेशन बंद करा. प्रत्येक नोटिफिकेशन आपलं लक्ष विचलित करतं. फोन तुमच्यासाठी आहे, तुम्ही फोनसाठी नाही. म्हणून अनावश्यक असलेले नोटिफिकेशन बंद करा. 9वी गोष्ट म्हणजे 9वी सवय, खरेदीची यादी तयार करा. बाजारामध्ये वारंवार जाण्यापेक्षा आठवड्याची एक यादी तयार करा किंवा महिन्याची यादी तयार करा किराणाची आणि त्यानुसार खरेदी करा. यामुळे आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील. 10वी सवय म्हणजे कपडे रात्रीच तयार ठेवा. स्वतःचे आणि आपल्या मुलांचे दुसऱ्या दिवशी घालण्याचे कपडे हे आधीच तयार ठेवल्यास सकाळ शांततेत जाते. 11वी सवय म्हणजे दिवसामध्ये ठराविक वेळेतच सोशल मीडियाचा वापर करा. हे बघा मैत्रिणींनो, दर 5 मिनिटांनी फोन तपासण्याची, चेक करण्याची जी सवय आहे ती आपला वेळ चोरते. म्हणून सोशल मीडियासाठी, फोनसाठी एक स्पेसिफिक वेळ ठरवा
दिवसातील, मग तो अर्धा तास असेल, 1 तास असेल, जितकं तुम्हाला योग्य वाटतं तितकं. आणि त्या वेळातच सोशल मीडियाचा वापर करा. यामुळे दिवसभरातील इतर वेळात सारखं तुमच्याकडे लक्ष जाणार नाही आणि कोणाचा मेसेज आला हे पाहण्यासाठी गेल्यावर तसंच नकळत अनावधानाने आपण सोशल मीडियावर एंटर करतो आणि त्यातच 15-20 मिनिटं आपली वाया जातात. हा वेळ नक्कीच वाचेल. 12वी सवय म्हणजे घरातील सर्वांना छोटी छोटी जबाबदारी द्या. सगळी कामं स्वतः करण्याचा हट्ट सोडा. मैत्रिणींनो, मुलं असेल, नवरा असेल किंवा कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा मदत करू शकतात. त्यामुळे निसंकोचपणे त्यांच्याकडे मदत मागा आणि स्वतःचं काम हलकं करा. 13वी सवय म्हणजे आठवड्यातून एकदा मोठी तयारी करा. म्हणजे आठवड्यातून एकदा, शक्यतो संडेला किंवा तुमच्या सोयीनुसार एका दिवशी पूर्ण आठवड्याची तयारी करा. जसं की भाज्या धुवून ठेवणे, मसाले भरून ठेवणे, लसूण सोलून ठेवणे, आलं लसूण पेस्ट करणे, खोबरं थोडं किसून ठेवणे, शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवणे. या गोष्टी आठवडाभराचा जो वेळ आहे तो वाचवतात. वीकडेजमध्ये जेव्हा गडबड असते, जेव्हा कमी वेळामध्ये आपल्याला डबा तयार करून द्यायचा असतो मुलांसाठी किंवा मिस्टरांसाठी, त्यावेळी आपल्याला या तयारीची नक्कीच मदत होते आणि आपला वेळ वाचतो. 14वी सवय म्हणजे एका वेळी एकच काम करा. मल्टीटास्किंग हे नेहमीच वेळ वाचवतं असं नाही. अनेकदा आपल्या चुका वाढतात आणि काम पुन्हा करावं लागतं. त्यापेक्षा एका वेळी एकच कामावर फोकस करा आणि ते आधी कंप्लीट करा. त्यामुळे आपला फुल फोकस आणि आपली पूर्ण एनर्जी ही त्याच कामावर असते, म्हणून ते काम लवकर आणि झटपट होते. 15वी सवय म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक विनंती स्वीकारणं, प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं, यामुळे आपला स्वतःचा वेळ मात्र भरपूर वाया जातो. म्हणून गरज असेल तेव्हा नम्रपणे नकार द्या. प्रत्येकालाच प्रत्येक वेळी हो म्हणण्याची गरज नाही. 16वी सवय म्हणजे रोज 15 मिनिटं घर आवरा. 2-3 महिन्यांनी मोठी साफसफाई करण्यापेक्षा रोज थोडं थोडं घर आवरा. मग 15 ते 20 मिनिटाचा टायमर लावा आणि रोज एक छोटा कप्पा, एक छोटा भाग घरातील आवरा. यामुळे आपण थकूनही जात नाही आणि घरही साफ राहण्यास मदत होते. 17वी सवय म्हणजे महत्वाची कागदपत्र एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवा. आपलं आधार कार्ड असेल, बँकेचे कागदपत्र असतील किंवा काही महत्वाची बिलं असतील, हे सगळं एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवा आणि त्याची जागा फिक्स करा. जेणेकरून जेव्हा पण आपल्याला त्या गोष्टींची गरज पडेल त्यावेळी ते कागदपत्र शोधण्यासाठी वेळ वाया जाणार नाही. 18वी सवय म्हणजे प्रत्येक कामासाठी वेळ ठरवा. उदाहरणार्थ, स्वयंपाकासाठी 1 ते 1.5 तास, फोन असेल तर 20 मिनिटं, घर आवरायचं असेल त्याच्यासाठी 15 मिनिटं. असं टाइम लिमिट ठरवलं, मर्यादा ठरवली की आपली कामं ही वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आणि साहजिकच इतर वेळी जेवढा वेळ लागला असता त्यापेक्षा कमी वेळात ते काम पूर्ण होतं. 19वी सवय म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. थकलेलं शरीर कोणतंच काम पटकन करू शकत नाही, प्रॉडक्टिव्हली करू शकत नाही, चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. चांगली झोप, योग्य आहार आणि थोडासा व्यायाम आपला वेळ वाचवतो. 20वी गोष्ट म्हणजे परिपूर्णतेचा हट्ट सोडा. प्रत्येक गोष्ट 100% परफेक्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक तास आपले वाया जातात. काही वेळा पुरेसं चांगलं हेच सर्वोत्तम असतं. पूर्ण झालेलं काम परिपूर्ण पण अपूर्ण राहिलेल्या कामापेक्षा अधिक मौल्यवान असतं. मैत्रिणींनो, एक लक्षात घ्या, वेळ हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा, सर्वात मौल्यवान खजिना आहे. पैसे पुन्हा कमवता येतील, वस्तू पुन्हा विकत घेता येतील, पण गेलेला वेळ परत कधीच येत नाही. आज सांगितलेल्या या 20 सवयींपैकी एकाच दिवशी सगळ्या सुरू करण्याची गरज नाही. फक्त 3 सवयी निवडा आणि त्या पुढील 21 दिवस सातत्याने पाळा. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुमचा दिवस हा अधिक व्यवस्थित, कमी तणावाचा आणि अधिक आनंदी झाला आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा की यापैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात आणि यापैकी कोणकोणत्या सवयी तुम्ही आधीपासूनच फॉलो करत आहात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच उपयुक्त, प्रेरणादायी मराठी व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.